आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच धुरंधर ठरलेत, कारण भाजप शिवसेनेनं मुंबईत बहुमताचा आकडा गाठलाय। मनसे सोबत युती करूनही उद्धव ठाकरे यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही। मुंबई महानगरपालिकेवरील ठाकरेंचं 25 वर्षांचं वर्चस्व सध्या तरी संपुष्टात येताना दिसते। मुंबईमधली आत्ताची आकडेवारी जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी मनोज दयाळकर आपल्या सोबत आहेत। मनोज, आत्ता मुंबईमधली मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आली असावी, आता आणखीन काही जागांचा निकाल येणं बाकी आहे का? कारण निकालाचं चित्र तर जवळपास स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच कविता मॅम, आपण या ठिकाणी बघितलं तर निकालाचा जो निकाल आहे तो या ठिकाणी जवळपास झालेलाच आहे आणि आपण बघितलं 10 ते 15% या ठिकाणी निकाल हा शिल्लक राहिला असेल। पण आपण या ठिकाणी बघितलं तर यामध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजप हा आपण बघितलं सेंचुरीच्या एक आकडा कुठेतरी मागे दिसून येत आहे आणि भाजपनी या ठिकाणी आपली सेंचुरी पूर्ण केली तर हा या ठिकाणी इतिहास देखील बनू शकतो। या ठिकाणी आपण बघितलं तर एक मोठा रेकॉर्ड या ठिकाणी बनणार आहे, कारण की भाजप हा 100 पार करणारा पहिला पक्ष ठरणार। आणि या अगोदर आपण बघितलं तर भाजप आणि महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती नेहमी होती आणि त्यानंतर आता भाजप हा स्वतःच एक बघितलं तर 100 आकडा हा पार करणारा ट्रिपल आकड्यावरती भाजप हा चालणार आहे आणि या ठिकाणी भाजप 100ची आकडी ही एक उमेदवारी जिंकून आता 100 हा भाजप पक्ष गाठणार। त्यानिमित्ताने आपण म्हणतो सर्व याचे श्रेय जातं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि कारण की विधानसभा असेल आणि पाठोपाठ आता महानगरपालिका असेल यामध्ये पूर्ण ताकदीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उतरलेले होते आणि त्यांनी विश्वास देखील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे केला होता। आणि त्यानंतर आता जी निवडणूक आपण बघतो त्यामध्ये देखील भाजप महानगरपालिकेमध्ये 100चा आकडा हा गाठणार आहे आणि त्यामध्ये आपण म्हणतो या ठिकाणी 3:30 वाजता जल्लोष हे भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर देखील मोठ्या उत्साहामध्ये केला जाणार, त्याची तयारी देखील या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी आपण म्हणतो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहिलं तर महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा या ठिकाणी भाजपचा झेंडा रोवण्यासाठी जी प्रयत्न केले होते ते पूर्णपणे यशस्वी झाले आणि त्यासाठी या ठिकाणी जल्लोष देखील भाजपकडनं हा करण्यात येणार आहे। पण आपण आत्ताची आकडेवारी बघतोय तर भाजप पुढे 97-99 वरती आहे आणि त्याला 100 गाठण्यासाठी फक्त एक उमेदवार जिंकण्याचं बाकी आहे। तर उद्धव ठाकरे गट आपण या ठिकाणी बघितलं तर त्यांची 75 ही जवळपास आहे आणि त्यासाठी ते देखील या ठिकाणी त्यांचे उमेदवार जिंकून येऊ शकतात अशी देखील या ठिकाणी खात्री वर्तवली जाऊ शकते। आणि आपण म्हणतो शिंदे गट हा कुठेतरी या ठिकाणी मागे पडलेला आहे, कारण की शिंदे गटाचे आपण बघितलं तर 30 या ठिकाणी नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि आता मनसेची गोष्ट केली तर मनसेकडनं आपण बघितलं तर 1 ते 2 उमेदवार हे जिंकून आलेले आहेत। त्यामुळे मनसे आणि शिंदे गटाचा मोठा पराभव या ठिकाणी झालेला आपण या ठिकाणी बघू शकतो। पण सर्वात जास्त भरारी जी मारली ती भाजप पक्षाने आणि भाजपने दाखवून दिलं आहे की सर्वात मोठा भाव हा भाजपच असणार आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। कविता मॅडम, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबईमधले जवळपास आता सगळे निकाल स्पष्ट होत आलेले आहेत। भाजप सगळ्यात मोठा पक्ष मुंबईमधला ठरलेला आहे आणि मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोघे मिळून सत्ता स्थापन करतील। खरं तर या अगोदर सुद्धा मुंबईमध्ये सत्ता भाजप शिवसेनेचीच होती, फक्त या वेळची गणितं प्रचंड वेगळी आहेत, कारण या अगोदर सत्तेमध्ये भाजपसोबत असलेले ठाकरे हे आता असणार नाहीयेत, कारण शिंदेंच्या शिवसेनेबरोबर भाजपची युती होती आणि याच दोन पक्षांची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये येते हे चित्र स्पष्ट दिसते।